नमस्कार अमरावती शहरात अवैधरित्या मेफेडॉन सारख्या घातक अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीवर शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली। या कारवाईत एकूण 3,90,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 11 डिसेंबर 2025 रोजी गुन्हे शाखेचे पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सय्यद सोहेल उर्फ फज्जू हा 2 साथीदारांसह MD पावडरसह गॅलेक्सी हॉटेलकडून कांतानगरकडे विक्रीसाठी जाणार आहे। त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पथकाने सापळा रचून तिन्ही जणांना शिताफीने ताब्यात घेतले। सदर आरोपींच्या ताब्यातून 26.830 ग्रॅम मेफेडॉन पावडर, 3 मोबाईल फोन, अंदाजे किंमत 1,21,000, इलेक्ट्रॉनिक वजन काटा अंदाजे किंमत 1,000 असा एकूण 3,90,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सय्यद सोहेल उर्फ फज्जू, सय्यद गफार या राहणार गवडीपुरा, शेख अयान शेख रमजान राहणार हबीबनगर नंबर 2, सय्यद सैफ अफसर अली राहणार नंदनवन कॉलनी यांचा समावेश आहे। फरार आरोपीमध्ये सय्यद अल्तमश सय्यद गफार राहणार अन्सारनगर, शेख नईम उर्फ राजा शेख रहीम उर्फ होंगा राहणार गवडीपुरा, शेख सोनू शेख रहीम राहणार गवडीपुरा यांचा समावेश आहे। ताब्यात घेतलेल्या आरोपींनी प्राथमिक चौकशीत MDचा माल फरार आरोपींकडून घेतल्याची कबुली दिली। या तिघांचा शोध वेगाने सुरू असल्याची माहिती पोलीस खात्याने दिली। MD ड्रग अमरावतीत नेमका कुठून आणला जातो, कोणत्या टोळ्या यात सामील आहेत याबाबत गुन्हे शाखा तपास करत आहेत। लवकरच आणखी अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांनी शहरात MDचे सेवन, विक्री किंवा साठवणूक करणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत। ही कारवाई पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, उपायुक्त श्याम घुगे, उपायुक्त रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले आणि त्यांच्या पथकाने केली।